राम राम आणि नमस्कार मंडळी। तर आज मी डीमार्टला आली आहे। तर डीमार्टवरनं मी कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत, मला किती स्वस्त, किती डिस्काउंट आणि किती बाय वन गेट वन फ्री मिळालेले आहेत ते सगळं आजच्या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर डीमार्टवरनं सामान घेतलं आणि 3 पिशव्यांचं बोचकं घेऊन घरी आली। तर घरी आल्यावर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेऊन आली आहे। तर सगळ्यात वर पॉपकॉर्न होतं। तर पॉपकॉर्न डीमार्टला गेली आणि पॉपकॉर्न नाही आणणार असं कधी होणारच नाही। मला पॉपकॉर्न खूप आवडतात। डीमार्टला 10 रुपयात मिळतात, ते पण गरम गरम पॉपकॉर्न, त्यामुळे मी घेऊन आली। तर आता मी सगळं सामान काढते आणि तुम्हाला दाखवते मला किती काय भाव कुठली वस्तू मिळालेली आहे, किती डिस्काउंट मिळालेला आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्या घरातल्याच ग्रोसरी आहेत, त्यामुळे तुम्हालाही कळेल की आपण घरगुती गृहिणी आपले पैसे कसे वाचवू शकतो। तर मसूरची डाळ झाली, शेंगदाणे झाले, साबुदाणा झालाय, रेडीमेड गव्हाचं पीठ झालं, तांदूळ झालं, असे मी भरपूर वस्तू, अगदी दूध, तेल, सगळ्या वस्तू घेऊन आलेली आहेत। तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि काय भाव भेटलेले आहेत, मला किती डिस्काउंट मिळालेले आहे ते देखील दाखवणार आहे। तर आज सामान सगळं माझ्या घरामध्ये डब्यांमध्ये भरता मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या वस्तूंचे भाव सांगणार आहे। तर सगळ्यात आधी हा आहे साबुदाणा। तर मी हा 1.5 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा मला फक्त 48 रुपये 50 पैसे या भावानी 1 किलोच्या मागे भाव लागलेला आहे। तर 48 रुपये 50 पैसे ह्या रेटने मी साबुदाणा घेतलाय। मस्तपैकी बरणीत पूर्ण साबुदाणा काढून घेतला, व्यवस्थित मस्तपैकी पुसून बरणीला झाकण लावून ती जागेवर ठेवली। त्यानंतर आता ह्या दुसऱ्या बरणीमध्ये भरणार आहे मसुरीची डाळ। तर ही मसुरीची डाळ मला 1 किलोचे 81 रुपये किलो पडलेली आहे। तर 1 किलो मसूर डाळ डीमार्टमध्ये जी लूजमध्ये आहे ती 81 रुपये किलो मला पडलेली आहे। तर ती देखील मी एका बरणीत काढली, बरणीला झाकण लावलं आणि ती बरणी देखील मी जागेवर ठेवली। आता हे आहे शेंगदाण्याचं पॅकेट। तर शेंगदाणे मला पडले 121 रुपये किलो। तर शेंगदाण्याची बरणी देखील मी रिकामी करून घासून पुसून ठेवली होती आणि ती देखील मी बरणीमध्ये शेंगदाणे काढले। 121 रुपये किलोनी मला शेंगदाणे पडले। त्यानंतर साखर मला पडली 43 रुपये किलो। पण साखर आत्ताच मी रिकामी करणार नाही आहे, कारण साखर गेल्या महिन्याची उरलेली आहे। तर हा बघा, हे असे 2 जे डबे आहेत ते रिकामी झाल्यावर मी असे घासून पुसून ठेवत असते। दर महिन्याच्या एंडला जेव्हा डबे रिकामी होतात तेव्हा मी असे घासून पालथे मारून ठेवते आणि डीमार्टवरनं सामान आणल्यावर असं भरून ठेवते। तर आधी मी साखर बाजूला ठेवली आणि तांदूळ भरायला घेतले। तर हे स्टीम राईस आहेत, कोलम स्टीम राईस, हे मला पडले 45 रुपये किलो। तर हे मी 8 किलो आणले होते। हे पहिले मी डब्यात भरले। तर ह्या डब्यात मी आधी वापरायला तांदूळ भरत असते। तर ह्याच्यामध्ये हे माप आहे, ह्या मापाने मी तांदूळ घेत असते। तर डब्बा घासून त्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवले आणि डब्बा बाजूला ठेवला। उरलेले जे तांदूळ होते ते व्यवस्थित पॅक करून ठेवते, कारण मित्रांनो आता पावसाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे जर धान्य व्यवस्थित पॅक करून नाही ठेवलं ना तर मुंग्या पण लागतात किंवा धान्यांना बुरशी लागते, खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे मी सगळं धान्य व्यवस्थित पॅक करून ठेवत असते। माझ्याकडे स्टोरेजची जागा खूप कमी आहे। तर ही जी साखर आहे ही गेल्या महिन्याची उरलेली साखर आहे। तर ही छोट्या पॅकेटमध्ये तुम्ही माझ्या हातात बघू शकता। तर ही आधी मी साखरेच्या बरणीमध्ये रिकामी करून घेतली। ही साखरेच्या बरणीत काढल्यानंतर साखरेचा डबा मी पॅक केला आणि आता मी जी नवीन साखर आणलेली आहे डीमार्टमधनं ती मी स्टोरेजच्या डब्यात भरणार आहे। तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे स्टोरेजसाठी हा मोठा झाकणवाला डब्बा आहे। यामध्ये मी ज्या वस्तू मला सध्या लागत नसतात त्या ठेवते। तर ह्याच्यामध्ये सध्या जे रॅशनचे मिळालेले गहू आहेत ते मी साफ करून ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकतात। आणि हे गहू जेव्हा मी दळून आणते तेव्हा मी ह्या डीमार्टचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करत असते। तर रॅशनच्या गव्हामध्ये डीमार्टचं जे पीठ आहे ते मिक्स केल्यावर चपात्या चांगल्या होतात। तर आता सध्या आपल्याला जे तांदूळ काढलेत त्याच्यातले हे उरलेले तांदूळ, हळदीचं पॅकेट आणि साखर हे आपल्याला नको आहे, ते मी आता ह्या स्टोरेजच्या डब्यात ठेवते। आणि हे जे माझ्या हातात पॅकेट आहे हे मी जिरा तांदूळ आणलेले आहेत, जे की मला 49 रुपये किलो डीमार्टला पडले। एकदम बारीक जिरा राईस आहे हा, ह्याचा पण भात छान होतो। तर हे मी 2 किलो आणलेले आहेत, हे देखील मी स्टोरेजमध्ये ठेवत आहे। तर हा माझा पिठाचा डब्बा आहे, तुम्ही बघू शकता माझ्याकडे स्टीलचा जर्मनचा असा मोठा डब्बा नाही आहे। तर मी ह्याच्यामध्येच पीठ काढत असते। तर हे रॅशनचे गहू जे आहेत ते मी दळून आणलेले आहेत। हे 3 किलो गहू मी दळून आणलेले आहेत, हे मी ह्याच्यामध्ये रिकामी केलं। हा डब्बा मी घासला
घासला होता 4 दिवसापूर्वी, म्हणून आता परत घासला नाही. तर ह्यामध्ये मी आता हे डीमार्टमधनं आणलेलं जे गव्हाचं पीठ आहे ते मिक्स करते. तर हे डीमार्टमधनं आणलेलं गव्हाचं पीठ मला 32 रुपये किलो पडलेलं आहे. तर मी एकामध्ये 2.5 किलो आणि एकामध्ये 1.5 किलो असं मिळून 4 किलो मी पीठ आणलेलं आहे डीमार्टचं रेडीमेड आटा, जो की मला 32-33 रुपये किलोनी पडतो. तर हे जे मी रॅशनचे 3 किलो गहू दळून आणलेले आहेत त्याच्यामध्ये मी हा 2 किलो आटा टाकणार आहे, जेणेकरून हे 5 किलो दळण होतं. तर 5 किलो दळण मला 10 ते 12 दिवस आरामात जातं. तर हे रॅशनच्या गव्हाच्या दळणामध्ये जर डीमार्टचं पीठ मिक्स केलं तर चपात्या जरा 2 दिवस खाता येतात. कारण कसं आहे, रात्री केलेल्या चपात्या सकाळपर्यंत नाही तर रॅशनच्या कडक होऊन जातात. त्यामुळे आणि मला पीठ मळल्यानंतर वेळ पण नसतो की पीठ मळल्यावर थोड्या वेळ मुरत ठेवायला. मला लगेच पटापट घाई असते कामावरनं आल्यावर स्वयंपाक करायची. तर त्यामुळे मी काय करते, रॅशनचे गहू जेव्हा दळून आणते तेव्हा त्याच्यामध्ये हे डीमार्टचा आटा असा मिक्स करत असते. तर 3 किलो दळणामध्ये मी 2 किलो डीमार्टचा आटा मिक्स केला, व्यवस्थित मिक्स केला. तुम्ही बघू शकता ह्या डब्यामध्ये मी काढून ठेवत असते पीठ आणि ह्या वाटीने मी घेत असते. तर ह्या वाटीने रोज मला 2 वाट्या गव्हाचं पीठ लागतं चपात्यांसाठी. तर अशा प्रकारे हात पुसून घेतला आणि हे उरलेलं जे गव्हाचं पीठ आहे हे आपण स्टोरेजमध्ये ठेवणार आहोत. तर हे अर्ध पॅकेट आणि हे 1 पॅकेट अशी ही मसुरीची डाळ जी आपण बरणीमध्ये भरलेली त्याच्यातली थोडीशी उरली आहे. पण आता ही एवढीशी कुठे ठेवणार, कारण आपल्याकडे स्टोरेजचा लय प्रॉब्लेम आहे. तर मग त्याच डब्यामध्ये थोडीशी जागा करून परत भरायचा प्रयत्न करते, जेणेकरून एवढीशी मसूरची डाळ वर कुठे ठेवायला नको. तर अशा पद्धतीने जबरदस्तीने ह्या डब्यामध्ये मी सगळी मसूरची डाळ भरली, डब्याला झाकण लावलं आणि मसूरची डाळीचा डब्बा जागेवर ठेवला. तर मंडळी तुम्ही आता बघू शकता हे सगळं उरलेलं मी स्टोरेजमध्ये ठेवणार आहे. हे बेसन आणलेलं आहे मी. तर हे डीमार्टचं बेसन आहे, ह्याच्यावर प्राईज आहे 65 रुपयाचा अर्धा किलो, पण हे मला 49 रुपयाला अर्धा किलो भेटलेलं आहे. तर 49 रुपीजला अर्धा किलो बेसन मला मिळालेलं आहे. त्यानंतर हे तेल आहे, हे राईस ब्रॅन ऑइल आहे, रिचा राईस ब्रॅन ऑइल, याच्यावर प्राईज आहे 160 रुपये आणि हे मला पडलेलं आहे 116 रुपयाला. तर तुम्ही बोलाल की एकच तेलाचं पॅकेट, तर गेल्या महिन्याचं माझ्याकडे 2 किलो तेल उरलेलं आहे, म्हणून ह्या महिन्यात मी एकच तेलाचं पॅकेट आणलेलं आहे. आणि आता सध्या ते उघडायचं नाही आपल्याला, ते एक्स्ट्रामध्ये आणलेलं आहे, त्यामुळे मी ते तसंच स्टोरेजमध्ये ठेवत आहे. तसंच हे पोह्याचं पॅकेट देखील मी स्टोरेजमध्ये ठेवत आहे. त्यानंतर मी हे दूध आणलेलं आहे डीमार्टमधनं, गोवर्धन लाईट आपल्याला पडलेलं आहे 41 रुपीजला 1 लिटर आणि मदर डेअरीचं बफेलो मिल्क पडलेलं आहे 65ला 1 लिटर. त्यानंतर हा तोफू माझ्या मुलांना खूप आवडतो, तर हे तोफू आहे 250 ग्रॅम तोफू मला 50 रुपयाला पडलं, ह्याच्यावर प्राईज आहे 65 रुपये. तर तुम्हाला तोफू आवडतो का? 50 रुपयाला पाव किलो तोफू म्हणजे स्वस्तच आहे. त्यानंतर हे रामबंधूचं लोणचं आहे, कैरीचं हे लोणचं आहे, एकावर एक फ्री बॉटल भेटली मला, ह्याच्यावर प्राईज आहे 140 रुपये. तर 140 रुपयाच्या एका बरणीवर 1 बरणी फ्री होती. तर मी एकच बरणी घेतली, 70 रुपयाला मला हे आंब्याचं लोणचं पडलेलं आहे, रामबंधूचं कैरीचं लोणचं 70 रुपयाला अर्धा किलो. त्यानंतर शेवटी पण माझं फेवरेट पॉपकॉर्न 10 रुपयाला गरमागरम तिथे मशीनमध्ये होत असतात. मी फक्त सॉल्टेडच पॉपकॉर्न खाते, मला ते चीजचे मसाल्यावाले नाही आवडत. तर सगळ्यात आधी दूध आणि तोफू फ्रीजमध्ये ठेवते, त्यानंतर तुम्हाला दाखवते की मी स्टोरेजला कशी जागा केली. तर इथे मागे तुम्ही बघू शकता सिलेंडर आहे, त्याच्या पुढे अशा फळ्या लावल्या आहेत आणि अशा बरण्या ठेवलेल्या आहेत. सिलेंडर संपल्या की बरण्या काढायच्या, फळ्या काढायच्या, सिलेंडर बदलायचं, त्यानंतर परत बरण्या ठेवायच्या, फळ्या लावून बरण्या ठेवायच्या. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता, दुसऱ्या बाजूला हे सगळ्यात स्टोरेजचा जो डब्बा आहे ज्याच्यात गहू आणि इतर वस्तू आपण ठेवल्या, तो सगळ्यात मागे जाणार आहे, कारण तो आपल्याला लागणार नाही आहे. तर हा सगळ्यात मागे गेल्याच्या नंतर त्याच्या बाजूला आपण हा डब्बा ठेवणार आहे. याच्यामध्ये पण आपण एक्स्ट्रा सामान, पोहे, तेलाचं पॅकेट वगैरे ठेवलेलं आहे, हे पण आपल्याला सध्या लागणार नाही आहे, हे मागे ठेवूया. आणि पुढे हे ताटाची मांडणी ठेवूया, जेणेकरून आपल्याला ताटं लागतात आणि पुढचा भाग दिसायला पण चांगला दिसतो. तर अशी ताटाची मांडणी गेली. आता वरच्या बाजूला मी काय ठेवणार आहे ते तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी हा चॉपिंग पॅड ह्या कोपऱ्यामध्ये ठेवला, म्हणजे सगळ्या जागेचा कोणा ना कोणा उपयोग आपण करतोय. तर हे जे 2 डबे आहेत हे 2 डबे मागे गेले. पिठाचा आणि तांदळाचा डबा आपल्याला नेहमी लागतो, त्यामुळे तो समोर ठेवतो. तर तुम्ही बघू शकता मागे तेलाची कॅन आहे, त्याच्या बाजूला बाजरीच्या पिठाचा डबा आहे, त्याच्या बाजूला तांदळाच्या पिठाचा डबा आहे, कारण मी भाकऱ्या पण करत असते, तुम्हाला तर माहिती आहे. बघा, एक जो स्टीलचा डबा आहे चौकोनी, त्याच्यामध्ये
तांदळाचं पीठ आहे, एकामध्ये बाजरीचं पीठ आहे जे की मी दळायला टाकले आणि एक कॅन ठेवली आहे तेलाची. आता समोर ठेवूया गव्हाचं पीठ जे की आपल्याला नेहमी लागतं आणि त्याच्या बाजूला ठेवूया तांदळाचा डब्बा जो की आपल्याला सारखा लागतो. तांदळाचा डब्बा ठेवल्यानंतर जी पुढे थोडीशी जागा राहते ती जागेवर मी कुकर ठेवत असते. तुम्ही बघू शकता असा कुकर ठेवते. तर अशा प्रकारे हे कमीत कमी जागेमध्ये मी जास्तीत जास्त स्टोरेज करते. तर दुधाचं पॅकेट मला दूध तापवायचं आहे त्यासाठी वर ठेवलं आहे आणि हे जे टोप दाखवलं आहे ना हे जुन्या कपड्यावर मी टोप घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता छोटंसं माझं 2.5 फुटाचं किचन आहे फक्त. तर त्याच्यामध्ये अशी मांडणी केली, मिठाचा डबा, त्याच्या बाजूला मसाल्याचा डबा, त्याच्या खाली साखर, चहा पावडर आणि तांदळाचं पीठ थोडंसं उरलेलं ते डब्यात काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर खाली मसूरची डाळ आहे, पोहे, तुरीची डाळ आहे आणि सगळ्यात खाली जी मोठी आणि त्याच्या मागे ठेवलेली आहे मुगाची डाळ, शेंगदाणे आणि साबुदाणा. तर एका फळीवर मी 6 बरण्या ठेवते कारण जागा झाली पाहिजे, स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात खाली कढई आणि चाळण्या ठेवत असते. तर अशा पद्धतीने मी 2.5 फुटाच्या किचन ओट्याच्या खाली एवढी सगळी स्टोरेज केलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला व्हिडिओत नक्की सांगा. अजून कुठे काही जागा मॅनेज करू शकते का मी कुठल्या सामानासाठी हे पण सांगा. तर आता मी पहिले दूध तापवून घेते. त्याआधी दुधाचं भांडं जरी घासलेलं आहे तरी एकदा खंगाळून घेते. दुधाचं भांडं धुवून झाल्याच्या नंतर दुधाच्या भांड्याच्या बुडाला सगळ्यात खाली थोडंसं पाणी टाकणार आहे. त्याच्यानंतरच आपल्याला दूध टाकायचं आहे. त्यामुळे काय होतं ना दुधाला खाली दूध चिटकत नाही आणि दूध जळत नाही. तर आता थोडंसं पाणी टाकल्यानंतर मी दुधाची पॅकेट त्याच्यात रिकामी केलं आहे. तुम्ही पण असं करता का मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर थोडंसं पाणी घेतलं आहे आणि पॅकेट पूर्ण खंगाळून घेतलं आहे आणि ते देखील पाणी मी ह्या दुधाच्या भांड्यात टाकणार आहे. असं अजून एकदा करणार आहे. तर जर आपण पैसे पूर्ण देतो तर वस्तू पण पूर्ण घेतली पाहिजे ना, वस्तूचा पूर्ण वापर झालाच पाहिजे. तर अशा पद्धतीने पिशवी खंगाळून मी पाणी टाकलं, गॅस चालू केला, दूध तापायला ठेवलं आणि ह्या ज्या डीमार्टचं सामान आलेल्या पिशव्या या पटापट घड्या करून घेतल्या. ह्या मी पिशव्या कचऱ्याला वापरते, ह्या पिशव्या मी अशाच फेकून देत नाही. तर हे साखर, तांदूळ आणि डाळ जे पिशव्या होत्या डीमार्टच्या त्या सगळ्या मी कचऱ्यासाठी वापरण्यासाठी घडी करून व्यवस्थित ठेवल्या. त्यानंतर जी पिठाची पिशवी होती ती देखील घडी करून ठेवली आणि जे रॅशन आणलेली त्या पिशव्या देखील मी फोल्ड करून व्यवस्थित ठेवल्या. तुमचं देखील दर महिन्याला हे काम असतं का मला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा. तर हे बघा किचन वगैरे व्यवस्थित सगळं पुसून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता माझं किचन किती छोटं आहे. कोपऱ्यामध्ये कॅमेरा ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता छोट्याशा जागेत कसं मी सगळं मॅनेज केलेलं आहे. अजून कुठे काय मॅनेज करता येईल का मला नक्की सांगा. वर छोट्या छोट्या बरण्या आहेत, त्याच्या खाली ग्लास, तांबे, वाट्या असं सगळं ठेवलेलं आहे. बाजूला कपांचं स्टँड आहे, त्याच्यावर चमच्यांचं स्टँड आहे. तर हा वरचा भाग झाला, हा कांदे बटाट्याचं स्टँड आहे, त्याच्या खाली मी जेवण शिजवून ठेवत असते आणि बाजूला टाकी आणि हंडा हे 2 पिण्याच्या पाण्याचं स्टोरेज आहे. तर दूध आपलं तापतंय. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. ह्याच्यावर मी चपात्या लाटत असते. तर ह्याला दोन्ही बाजूला स्टँडला असं लावलं ना की ह्या ठिकाणी चपात्या लाटायला सोपं जातं. नाही तर चपाती लाटायला तर किचनवर जागाच नाही आहे कारण आपला किचन कट्टा खूपच छोटा आहे. आणि चपात्या झाल्याच्या नंतर हे स्टँड असं खाली करून ठेवायचं जेणेकरून अडचण पण नाही होत. तर असं माझं छोटंसं किचन आहे, अगदी 8 बाय 10चं. त्याच्यामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, कपाट, बाथरूम, किचन सगळंच आहे. तर पॉपकॉर्न थंड झालेत, जेव्हा डीमार्टमधनं आणलेले तेव्हा गरम गरम होते. तर या पॉपकॉर्न खायला. तुम्हाला पॉपकॉर्न आवडतात का कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.